काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही नेत्याने आजवर असं म्हणाल नाही की आमच्या शासनाचे पोलिओचे थेंब तुमची मुलं पितात आणि ही जी पोलिओची डोस पिलेली मुलं आहेत ती जर विरोधकाच्या प्रचाराच्या सभेत दिसली, रॅलीत दिसली तर बघा, अशा पद्धतीची धमकी कधी काँग्रेसच्या नेत्यांनी आजवर दिलेली कुणाच्याही ऐकिवात नाही। भारतीय जनता पार्टीचे खासदार, राज्यसभेचे जे खासदार आहेत धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहीण योजनेचे जे 1500 रुपये मिळतात त्यावरून एक वादग्रस्त कमेंट केली। खायचं आमचं आणि गायचं दुसऱ्याचं असं चालणार नाही, अशा पद्धतीचं त्यांचं भाषण होतं। नंतरून त्यांचा त्यावरती दिलगिरी व्यक्त केली, माफीनामा आला। काही न्यूज चॅनलला त्यांनी स्पष्टीकरण देताना मला म्हणायचं होतं एक आणि ह्यांनी दुसरंच घेतलं। मात्र त्यांना जो म्हणायचं होतं, त्यांना जे म्हणायचं होतं ते म्हणून त्यांनी घेतलेलं आहे आणि अर्थातच ती म्हणजे ज्याला मराठी भाषा व्यवस्थित कळते त्याला ती धमकी आहे हे निश्चितपणे लक्षात येतं। त्यामध्ये काही वेगळं नाही आहे। ते असं म्हणाले की ज्यांना कोणाला 1500 रुपये नको आहेत, ज्यांना सुरक्षाच हवी आहे, अशा ज्या काही महिला आहेत ज्या छाती बडवून घेत आहेत त्यांना म्हणायचं की एक फॉर्म द्यायचा आणि सही कर, ह्यावरती बंद करतो, आमच्याकडे काही पैसे लई झाले नाहीत, अशा पद्धतीचं बोलणं धनंजय महाडकांचं आलं। एक तर हा सर्व निधी जो कुठून येतो तर कुठून जनतेच्या टॅक्समधूनच येतो ना। म्हणजे अगदी आमदाराचे, खासदाराचे, ह्या सर्वांचे पगार, त्या खासदाराला आणि इतर काही सहाय्यक लोक असतात त्यांचे देखील पगार शासन करतं। हे पैसे कुठून येतात तर तुमच्या आमच्या पैशातून, जनतेचा जो पैसा असतो, टॅक्स असतो। म्हणजे ह्या भारतातला प्रत्येक व्यक्ती काही ना काही टॅक्स हा शासनाला देत असतो। अगदी दारोडा देत असतो, अगदी हाऊसहोल्ड साधनावरती सुद्धा सगळं टॅक्स बसलेला आहे। म्हणजे अगदी आपल्या कपड्यावरती सुद्धा GST असतो। ह्या टॅक्समधून जे पैसे गोळा होतात, शासनाकडे येतात, त्यातून ह्या आमदार खासदारांचा पगार होतो। आणि आमदार खासदार हे लोक अलीकडं यांचा एक तोरा असा आहे की हे जनतेचे नोकर आहेत, हे याचा त्यांना विसर पडलेला आहे। जनतेचा पगार हे लोक खातात, मात्र त्यांना असं वाटतं की ह्या जनतेचे आम्ही मालक आहोत आणि ही मगरुरी त्यांच्यामध्ये आलेली आहे। अगदी सरकारी अधिकारी असू देत, पोलीस असू देत, यांचा सुद्धा मगरूरपणा बघा। त्यांना असा रोख असतो की हे जनतेचे सेवक आहेत, पण अगदी पोलीस असतील किंवा इतर अधिकारी असतील ह्यांची देखील दादागिरी ह्या जनतेवरती भरपूर प्रमाणात चालत असते। भाजपच्या वाचाळवीरांची काही कमी नाही आहे। परवाच काही दिवसापूर्वी सदाभाऊ खोत यांनी एक वादग्रस्त कमेंट केली पवार साहेबांवर। शरद पवार हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहेत महाराष्ट्राला की इतका असाध्य रोग गेली 20 वर्षे त्यांच्या पाठीशी आहे, 20-22 वर्षे, तरी सुद्धा ते कुठेही हार न मानता एक मोठ्या पद्धतीने त्यांचा जो प्रचार कार्यक्रम असेल, लोकांच्यासाठी राबणं असेल, तो जो कॅन्सर झाला त्यानंतर त्यांनी 10 वर्षे यशस्वीरित्या भारताचं कृषी मंत्रालय सांभाळलं आणि त्या काळात ऐतिहासिक कर्जमाफी केली, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले। जे काही आपल्या देशात निर्यात होऊन येत होतं ते आयात होऊन जे आपल्या देशात इम्पोर्ट आपण करत होतो त्या गोष्टी आपल्या भारतात इतक्या उत्पन्न झाल्या की आपला देश कृषी उत्पन्न निर्यात करणारा देश बनला। आता मात्र दुर्दैवाने ह्या मोदी सरकारनं निर्यात बंदी लावली। मात्र अशा मोठ्या व्यक्तीवरती त्यांच्या एका आजारावरून बोललं, त्यांच्या व्यंगावरून बोललं, नंतरून सदाभाऊ खोतांनी माफी मागितली, मात्र त्या माफीला फारसा अर्थ नसतो। त्यांच्या शरद पवारांच्या व्यंगावरती अनेकांनी आजपर्यंत भाजपच्या लोकांनी बोललेलं आहे। ही भाजपची विकृती आहे। इतकंच काय तर जयश्री थोरात यांच्यावरती देखील एका भाजपा नेत्यानं, देशमुख नावाच्या नेत्यानं जे काही बोललं ते देखील अतिशय घाणेरडं होतं। ह्या ज्या भाजपच्या वाचाळवीरांची जी तोंड आहेत ती अफाट सुटलेली आहेत आणि कुठंतरी जनतेवरती आम्ही उपकार करतोय ही त्यांची भावना दिसून यायला लागलेली आहे। धनंजय महाडिक जे बोलले ती देखील उपकाराची भाषाच होती। महायुती देते म्हणजे कुठले देते हे लोक यांच्या घरातले आणतात का, किंवा हे सरकार त्यांच्या घरातल्या लोकांच्या पैशातून किंवा कुठलं तरी जमीन विकल्याने लोकांना देते असं काही आहे का? तर नाही, आमचाच पैसा हे गोळा करतात आणि आम्हालाच परत देतात। अगदी लाडकी बहीण योजना तरी का आली? एकनाथ शिंदे यांचं सरकार येऊन कितीतरी दिवस झालं, म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं, त्यानंतर महायुतीचं सरकार आलं,
तरी सुद्धा यांनी लाडकी बहीण त्या काळात सुरू केली नव्हती, ज्यावेळी लोकसभेला ह्या लोकांना मोठा दणका बसला महायुतीला, त्याच वेळी ही योजना आली। आणि ह्या योजनेनंतर ही योजना का आणली तर मतं आपल्याला कुठेतरी मिळावीत, त्यासाठी ही 1500ची खैरात वाटली गेली। आणि त्यातून मुळात हा पॅटर्न जो होता लोकोपयोगी म्हणजे 1500 रुपये मिळतात त्याबद्दल कोणाला वाईट वाटण्याचं काम नाही, परंतु भाजपची नियत काय आहे किंवा महायुतीची नियत काय आहे तर मुळात लोकसभेला जो दणका बसलेला आहे तो कुठेतरी पुढे जाऊन विधानसभेला बसू नये, इतकं साधं सरळ सोपं गणित आहे। त्या भाजपने जो काही लोकसभेला दणका खाल्ला महाराष्ट्रात, त्याचाच परिणाम असा झाला की झक मारत लाडकी बहीण योजना, फ्री वीज बिल अशा पद्धतीच्या योजना त्यांना आणाव्या लागल्या, खैरात केली अक्षरशः योजनांची। परवा जयंत पाटील साहेब एका वाहिनीवर बोलत होते, त्यावेळी दिवसात कॅबिनेटमध्ये किती निर्णय घेता येतात तर ते सांगत होते की व्यवस्थित चर्चा करून डिटेलवर पाहून जर निर्णय घ्यायचे असतील तर 15-20 निर्णय एका कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये पास होतात। मात्र ह्या सरकारने 150-200 ओढून सोडलेले आहेत निर्णय। हे का तर निवडणुकीसाठी। निवडणूक हा एक कलमी कार्यक्रम भाजपचा आहे, त्यातून ही लाडकी बहीण योजना आलेली आहे हे हे कळून घ्यायला किंवा समजून घ्यायला जनता काही तितकी दूधखुळी राहिलेली नाही। प्रणिती शिंदेंनी लगेचच या महाडिकांचा जो आहे तो समाचार घेतला। अशा पद्धतीनं भाजप कुठंतरी ह्या वाचाळवीरांना पुढं करते, बोलायला लावते आणि भाजपच्या तोंडून मगरुरीची भाषा येते, जी कधीही म्हणजे जनतेवरती नेहमी आपण उपकार करतोय अशा थाटातली जी भाषा आहे ती भाजप नेहमी करत आलेली आहे आणि याचाच फटका महाराष्ट्रात त्यांना बसणार आहे। काल परवा सुजय विखेंनी एका भाषणात बोलताना म्हटले की माझं असं होतं की शिजायला आलेलं असतं आणि तेवढ्यातच पातेल्याला कोणतर लात घालतो, असा प्रकार जो झाला। संगमनेरमध्ये सुजय विखेंनी चांगलं वातावरण केलं होतं, तापवलेलं होतं आणि अगदी एका वसंतराव देशमुखांच्या भाषणाने त्यांचा बट्ट्याबोळ झाला। सुजय विखेंनी तिथून उमेदवारी करायचं तर लांब, पण बाळासाहेब थोरात यांच्या लीडमध्ये आणि भर पडेल अशी स्थिती आज तिथं निर्माण झालेली आहे। तशीच स्थिती या कोल्हापुरात जे काही अमल महाडिक, जे धनंजय महाडिकांचे बंधू आहेत, चुलत बंधू, तर त्यांच्या प्रचार सभेत जे धनंजय महाडिकांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य देखील त्यांना तिथं भोगावं लागणार किंवा त्याचा परिणाम त्या दक्षिण मतदारसंघात असेल, कोल्हापूर जिल्ह्यातले इतर काही मतदारसंघात असेल तो होणार। आणि महाराष्ट्रात कुठेतरी लोकांच्यात एक हा समज जाऊ लागलेला आहे की भाजप आपल्यावरती उपकाराची भाषा करते, त्यामुळे आमचाच पैसा घेऊन, मुळात हा टॅक्समधला आमचाच पैसा घेऊन आमच्यावरच दादागिरी करता येईल हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे लोक कुठेतरी भाजपाला परत एकदा अद्दल घडवण्याच्या नादात आहेत, महायुतीला परत एकदा अद्दल घडवण्याच्या नादात आहेत आणि ते सायलेंटली काम हे मतदार करून दाखवतील अशी शक्यता नाकारता येत नाही। तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत की तुम्हाला वाटतं का की हे जे काही वाचाळवीर आहेत भाजपचे त्यांनी मोठं नुकसान करून ठेवलंय आणि ह्याचा फटका नक्कीच या विधानसभेत बसेल असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या कमेंट्समध्ये प्रतिक्रिया कळवा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। धन्यवाद, थँक्यू।